बघतोय चैतन्य हॉस्पिटल मीरा रोड इथे बोरुले जाण्याला बस आहे. तिकडनं आमचा रतनगडची ट्रॅकची बस लागणार आहे. मी एकटाच जातो लाईफमध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी ट्रॅकवर. माहीत नाही कसा एक्सपिरियन्स असणार आहे, पण लाईफमध्ये कधीतरी एकटा जायला पाहिजे म्हणून विचार केला. यावेळी काय नाही, फक्त एकटाच प्रवास करायचा. तर आता मी बोरिवलीची वाट बघतोय. बस काय येत नाही आहे, थोडा वेळ वाट बघेल. जर आली तर ठीक, नाही तर मग ट्रेनने जाईल. बोरिवली नॅशनल पार्कला माझा पिकअप पॉईंट आहे. ओके, तर याच प्रकारे ट्रेकला सुरुवात झालेली आहे. गाडीची वाट म्हणजे गाडी आलेली, आता मी गाडीकडे चाललो. नवीनच एक मित्र भेटला आहे. हा पण त्याच ट्रेकवर जाणार आहे जिथे मी जातो आहे. तर याने मला कॉल केला कुठे आहे करून. मी बोललो अरे इथेच आहे. मला बस मित्रांना एकच हवं होतं, कुठे आहे. संपला, आम्ही मित्र झालो लगेच. तर आता पाणी बॉटल्स पण घेतलेलं आहे, बिकॉज आमची ट्रेक आम्हाला प्रोव्हाइड नाही करणार आहे. आता बघू, लोकेशन वेगळं दिलं. आता बोलतात की नाही तिकडेच या जिथे पहिले आम्ही सांगितलं. बोलला यार लोकेशन वेगळं ॲड्रेस टाकला, या पुढे घ्यायला नाही बोलतात आहेत. आता काय पुन्हा पाठी चालत जावं. एक तर पाऊस पडतोय, चिखल आहे खाली, पण ट्रेकसाठी एवढं करावं लागतं आहे ना मित्रा. हाय भाव नवीनच भेटलाय मला. आता ह्याच्या पुढची जर्नी ह्याच्यावर करायचा विचार चालू आहे. बघू जर्नी कशी होते. याच प्रकारे आम्ही फायनली अथक प्रयत्नानंतर जवळजवळ 1.5 तास ते 2 तास वाट बघितल्यानंतर गाडीत बसलेलो आहे. म्हणजे मला सीट तर मिळालेली आहे. सीट खूप छोटी आहे आणि मी खूप मोठा आहे, होतं नाही आहे कम्फर्टेबली बसायला. आता काय माहिती पुढे काय सीन आहे. तरी पण आम्ही इथे अजून वाटत बघतो, अजून निघालेलो नाही आहे. कारण की 2-3 जण अजून आलेली नाही. काय नाही, चला ट्रेकच्या अगोदर असे एक्सपिरियन्स महत्त्वाचे. कारण की मी खूप इरिटेट झालो आहे. ठीक आहे, तरी पण गाडी जस्ट सुरू झाली आणि माझ्या ट्रिपची सुरुवात झाली आहे. मी खूप खूप खुश होतो, पण शेवटी माझं नशीब खुशीला कोणाची तरी नजर लागली आणि माझी गाडी पुन्हा थांबली. जवळजवळ 2 तास मी या गाडीची वाट बघत थांबलो होतो आणि आता पुन्हा थांबतोय. सगळ्यांना विचारलं की बाबा गाडी का थांबली, कोणच काय सांगायला मागेल. किंबहुना माझा मित्रसुद्धा नाही. शेवटी काय वाट बघ. गाडीत सगळे कुचकुचून भरल्यानंतर नुसती मजा चालू झाली आहे. फुल धिंगाणा. तर रात्रभर डान्स केल्यानंतर शेवटी आम्ही गडाच्या पायथ्याशी म्हणजे एंट्री गेटवर पोहोचलो आहे. तिथनं आपल्याला तिकीट मिळतात. इथून 2 तासाची जर्नी अजूनही बाकी आहे. अशा प्रकारे हा माझा ट्रेक बडीज पोचलेलो आहेत हरिश्चंद्र नाही सॉरी कुठे आलो आहे रतनगडच्या इथे. आणि इथे अजून ट्रेकचा काही पत्ता नाही. 3:30चा आम्हाला सांगितलेला. माझ्या मित्राने फुल टॉर्च बीच घेऊन रेडी आहे. ह्याला विचारलं आता टॉर्चचा उपयोग काय करणार आहे, काय सांगतच नाही मला. बाई टॉर्च कुठे टाकणार आहे आता. टॉर्च सांगितलं ना ट्रेकरच्या ह्याच्यात दुसरं. ट्रेकरला विचारतो ट्रेकर लेट का झालं. ट्रेकर बोलतो ट्रॅफिक, आणि जे लागलंच नाही आम्हाला. जाऊन दे, हरकत नाही. आता इकडे चेंज करून पुढे काय माहिती किती वाजता सुरू करू. निसर्गामध्ये आलं तर निसर्गाचा आनंद घ्या. निसर्गामध्ये सुंदर पक्षी आहेत, जे पण किडे वगैरे आहेत
ते त्यांचा आवाज आहे. जे पण वन्यजीव आहेत त्यांना काही कोणत्याही प्रकार. सो आमची ट्रेकची फायनली सुरुवात झालेली आहे. आम्ही चाललो आहे. रात्री काल 9 वाजता झालो. आज आता वाजले आहे 8:30. 12 तास आम्ही फक्त बसमध्ये काढलेत. मॅनेजमेंट खूपच छान होती. आम्हाला एवढी आवडली की आमचं कौतुकास्पद तोंडातून शब्द निघत नाही आहे. ब्रोची खळी एवढी आहे की याच्यावरनं समजू शकतो किती थकलेला आहे. धुकं भरपूर आहेत. ट्रेकची सुरुवात झाली आणि आम्ही हॅपी आहोत. गाइस अभी व्यू देखो, व्यू हां व्ह्यू. आता आम्ही तुम्हाला फक्त व्ह्यूवर व्ह्यू दाखवणार आहे. ग्रीनरी विथ एक्स्ट्रा ग्रीनरी जी पार्टी आहे. सॉरी ग्रीनरी म्हणजे तुम्ही वेगळा विचार नका करू. थांब त्याला हात दाखवतोय पुढे. बघा खूप सगळीकडे धुकं आणि अशा वातावरणात तुम्हालाही माझ्या मनातली गोष्ट सांगू ना. मला वाटलेलं कुठली तरी मुलगी माझ्या सीटच्या बाजूला बसेल. फर्स्ट टाईम मी एकटा सोलो ट्रॅव्हल करतो आहे. मनात खूप इच्छा होती कुठली तरी हॉट मुलगी कोणीतरी मला कंपनी देईल. पण शेवटी माझं नशीब एवढं छान आहे ना. आणि मी भेटलो. आणि माझी बाजूची सीट कन्फर्म झाली फायनली. आता मी बोललो पूर्ण ट्रेक बरोबर माझ्यावर असणार. पण आता मनातलं फिलिंग शेअर करायची होती. म्हणलं भावासमोरच आपण मनातली फिलिंग शेअर करतो कधी पण. तर मी ह्याच्यासमोरच शेअर केली. भाव तुला वाईट नाही वाटला ना? नाही वाटलं बोलतोय. कारण की हाच माझी या ट्रेकची संगिनी आहे. खूप स्लिपरी ट्रॅक आहे ज्याच्यात माझे शूज तरी फाटाफट सरकतात आहे. हे लोक सगळे व्यवस्थित चालले आहेत. तुम्ही बघू शकता समोरचा माणूसच दिसत नाही समोर काय चालू आहे. जंगल सफारी. हो जंगल चालूच आहे. What a location guys, yaar, so awesome. I like this tree very much. Guys सगळीकडे पाणी आहे आणि ते मी चालतोय कसावसा. सो फायनली ट्रेक सुरुवात झालेली तर आहेच खूप अगोदर. पण मी एवढा एक्सायटेड आहे ना कारण की जिथे बघू तिथे फक्त आणि फक्त धुकं दिसतात आहे. बाकी काय नाही. ते माझा रोजचं ट्रॅफिक पॉम ते लोकलची गर्दी काय नाही. मस्त निवांत मज्जानी लाईफ आहे यार. मस्त एन्जॉय करतोय यार. ट्रेकची मोस्ट एक्सपिरियन्स पर्सन यांचे एवढे ट्रॅक्स झालेले आहेत. त्यांच्या बॅगच सांगते यांचे ट्रॅक्स किती आहेत. आपण यांचा एक इंटरव्ह्यू घेऊ शॉर्ट जे जरा पण इंटरेस्टेड वाटत नाही आहे. आणि आम्ही गरीब लोक पहिलाच ट्रॅक. फुल ट्रेक जंगलातली आहे. ज्यांना नेचर्स लवर आहे त्यांच्यासाठी ट्रेक छान असणार आहे. हो पूर्ण जंगलातला ट्रेक आहे आणि चालायला पण होत नाही. म्हणजे नेक्स्ट वीक फुल्ली होणार आहे. कशा असतात माहितीये एवढ्या मोठ्या स्टेप असतात. जर्नी बघू शकता एकदम कड्यावर आहे आणि इकडे डायरेक्ट खाली पडलो की गेम संपला. आणि मला आहे खूप चरबी त्याच्यामुळे नाही उडी मारणार. टेन्शन घेऊ नका. पण ठीक आहे हरकत नाही. हेच ते झाडं आहेत जिथे अशा कलरची फ्लावर्स दिसतात आणि आपण भरपूर इंस्टामध्ये बघितलं असेल. आता याच्यात काहीच फ्लावरला
म्हणजे काही प्लांट्सला फ्लावर्स आले आहेत जस्ट बिकॉज पावसाळा अजून गेले नाही. सो हिवाळ्यात इथे ट्रेक केलं तर मला असं वाटतं ह्याचा व्ह्यू जास्त चांगला वाटेल. सो फायनली अजून पोचलो नाही पण गडसारखं तरी वाटत आहे आम्हाला. रेडिओ फ्रिक्वेन्सी येतो. ना फायनली आम्ही गडावर पोचलेलो आहे. ही खोल दरी, हा पूर्ण वरती गडच आहे बघू शकता तुम्ही. आणि आता गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर तिथे स्टेअर्स आहे, तिथे काही लोक तुम्हाला दिसतील, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. मग इथनं वरती गेल्यावर डायरेक्ट गड सुरुवात. पायऱ्या सध्या चालू आहे असं बोलतात आहे, बघू. पण व्ह्यू खूप छान आहे. फायनली आम्ही आमच्या ट्रॅकवर पोचलेलो आहे. हा आहे पॉइंट रतनगडचा. बघू शकता इथे रिफ्रेशमेंट चालू आहे. व्ह्यू एवढा छान आहे, कॅमेऱ्यातनं दिसत नाही आहे पण खूप धुकं आहेत आणि एवढे धुकं असल्या कारणाने काहीच दिसत नाही, तर धुक्यांचं एन्जॉयमेंट चालू आहे. उतरायची जर्नी बघा कशी आहे, डायरेक्ट आतमध्येच. अथक प्रयत्नानंतर आम्ही फायनली आमची ट्रेक ऑलमोस्ट ओव्हर झालेली आहे. म्हणजे जो हार्ड पार्ट होता तो झालेला आहे. आता फक्त आम्ही डोंगराच्या कड्याने उतरतोय. इथे पूर्ण दरीच आहे आणि कंटाळता नाही म्हणता येणार, कारण खूप छान वाटलं आम्हाला ट्रेकला येऊन. हां, थोडं नाही म्हणजे खूपच जास्त आम्हाला इरिटेशन झाली, जस्ट बिकॉज आम्ही वेट केलं आणि एक्सपेक्टेड टाईमपेक्षा 3.5 घंटे म्हणजे ऑलमोस्ट आम्ही लेट आहोत. आता तेवढंच आम्हाला जायला घरी यायला वेळ लागणार. लेट सी. थोडं ट्रेकला आलो तर वरती खाली होतं, तर ॲडजस्ट करावं लागतं काहीच. फायनली आमची ट्रेक कंप्लीट झालेली आहे, जी एकदम मस्त होती. म्हणजे कधी कधी कंटाळा आला, एवढा वैताग आला. म्हणजे थोडं बघायला गेलं तर काल रात्री आम्ही खूप लवकर निघालो पण पोचलो होते लेट. अजूनही आम्ही 4 घंटे लेट आहोत. ठीक आहे, पण ट्रेकचा आनंद ट्रेकवर आल्यावर कळतो. आणि तुम्ही बघू शकता एवढी छान ब्युटी असल्यावर कोण कसं रागवू शकतं. सो मी तर खूप आनंदी आहे. असं वाटतंय की आजचा दिवस पूर्ण इथेच राहू, पण शेवटी जायचं आहे आणि तेही गरजेचं आहे. तर हा आनंद घेता घेता जाऊ. तुम्ही इकडे तर बघू शकता, हा रिव्हर्स काइंड ऑफ वॉटरफॉल आहे. तुम्ही जर कॅप फेकाल तर ती बाहेर पण येईल. तर तसा काहींचा आनंद इथे तुम्हाला मिळेल.